एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर। ठाण्यामध्ये ठाकरे गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन। मेडिकल कॅम्पचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन। ठाण्यातल्या टेंभी नाक्यावर जाऊन उद्धव ठाकरेंनी धर्मवीर आनंद दिघेंना केलं अभिवादन। जैन मंदिरालाही उद्धव ठाकरेंची भेट। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाण्यामध्ये लवकरच होतीये जाहीर सभा, उद्धव ठाकरे यांची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं घुमजाव। पवारांचा पाठिंबा नाही, मात्र त्या घटनाक्रमाचा फायदा आमचं सरकार येण्यासाठी झाला, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। आज देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन। राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा नेत्रदीपक सोहळा। यंदा इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित। मान्यवरांपुढे देशाचं सामर्थ्य आणि संस्कृतीचं प्रदर्शन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्तव्य पथावर ध्वजवंदन। इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित। देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला पहिल्यांदा स्वदेशी तोफांमधून 21 तोफांची सलामी। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी सांभाळली परेडची कमान। कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचा आकर्षक देखावा। कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणीच्या देवींचं चित्ररथामधून दर्शन। चित्ररथाच्या मध्यभागी पोतराजही उभा। प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारतीय नौसेनेकडून महिला शक्तीचं प्रदर्शन। आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी शस्त्रांचं प्रदर्शन। लेफ्टनंट कमांडर इंद्रजीत चौहान आणि लेफ्टनंट वर्षा शिंदेंच्या नेतृत्वात पथसंचलन। प्रजासत्ताक दिनानिमित्त सेकंड क्लास एम अंथनी राज यांच्या नेतृत्वात भारतीय नौसेनेच्या ब्रास बँडची सलामी। जय भारती गाण्याच्या संगीतावर सलामी। 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात इजिप्शियन लष्करी तुकडी पहिल्यांदाच परेडमध्ये सहभागी। 64 असॉल्ट इंजिनियर रेजिमेंटच्या 10 मीटर शॉर्टस्पॅन ब्रिज दलाचं कर्तव्य पथावर पथसंचलन। कॅप्टन शिवशीष सोलंकी यांच्या नेतृत्वात सलामी। कर्तव्य पथावर भारतीय वायुसेनेच्या असीम शक्ती चित्ररथाचं प्रदर्शन। लेझर डेझिग्नेशन उपकरण तथा विशेष शस्त्रास्त्रांसह युद्धाच्या पोशाखात गरुड दलाचाही सहभाग। कोर ऑफ सिग्नलच्या डेअरडेव्हिल्सचं दुचाकीवर अंगावर काटा आणणाऱ्या कसरती। ओपनिंग सल्यूट, योगा, सिग्नल फायटर, सिग्नल रथ यासह अनेक थरारक कसरती। कर्तव्य पथावर सुखोई फायटर जेटची हवाई कसरत। खराब हवामानातही सुखोईच्या चित्तथरारक कसरती। प्रजासत्ताक दिनी भारताचं शक्तिशाली फायटर विमान राफेलची गर्जना। राफेलची आकाशात चित्तथरारक कसरत। प्रजासत्ताक दिनानिमित्त आसाम रायफल्सच्या पाईप बँड तुकडीचं सुमधुर संगीतावर पथसंचलन। देश की हमने शान बढ़ाई या गाण्यावर 35 जवानांची तिरंग्याला सलामी। वॉरंट ऑफिसर राजेश कुमार यांच्या नेतृत्वात सादरीकरण। मेजर रत्नेश तिवारींच्या नेतृत्वात कर्तव्य पथावर बिहार रेजिमेंटची तिरंग्याला सलामी। दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान बिहार बटालियनची स्थापना। भारतीय तटरक्षक बलाच्या जवानांचं नेत्रदीपक पथसंचलन। महिला जवान आणि पुरुष जवानांचं खांद्याला खांदा लावून पथसंचलन। डेप्युटी कमांडर रोहित सिंग आणि ओकिन जुत्सी यांच्यासह मानसी शेलर आणि निमिषा सोपारकर यांच्या नेतृत्वात सादरीकरण। भारतीय वायुसेनेच्या ब्रास बँडच्या जवानांचं संगीतमय पथसंचलन। 72 बँड वादक जवानांचं आकर्षक वेशभूषा आणि तालबद्ध संगीताचं सादरीकरण। साऊंड बॅरियर क्विक मार्चच्या संगीतावर पथसंचलन। प्रजासत्ताक दिनानिमित्त एनसीसीच्या 148 मुलींच्या तुकडीचं कर्तव्य पथावर पथसंचलन। सोनाली साहू यांच्या नेतृत्वात ध्वजाला सलामी। केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या ब्रास बँड जवानांचंही संगीतमय सादरीकरण। इन्स्पेक्टर शमशेर लाल यांच्या नेतृत्वात 102 जवानांचं पथसंचलन। देश के है हम रक्षक या गाण्यावर दिली सलामी। अर्जुन रणगाडा, वज्र तोफगोळा, आकाश क्षेपणास्त्र यासह ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुद्धा कर्तव्य पथावर। विशेष बाब म्हणजे ही सर्व देशी शस्त्र। पर्यटनासाठी जम्मू काश्मीर किती समृद्ध आहे याचं दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून। यामध्ये ट्युलिप गार्डन, अमरनाथ गुहा यांची प्रतिकृती दिसली। आसामच्या चित्ररथावर शौर्य आणि अध्यात्म यांचा मिलाप। ललित बर्फुकन यांच्या प्रतिकृतीसह कामाख्या देवीच्या मंदिराचीही प्रतिकृती। गुजरातच्या चित्ररथाची संकल्पना क्लीन ग्रीन ऊर्जायुक्त गुजरात अशी होती। सांस्कृतिक परंपरा, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचं महत्त्व चित्ररथाच्या माध्यमातून अधोरेखित।
केरळचं वैशिष्ट्य असलेली युद्धकला कलारीपयट्टूचं सादरीकरण केरळच्या चित्ररथावर, त्यासोबतच नारी शक्ती आणि साक्षरता याचाही गौरव। सौरभ शर्मा यांच्या नेतृत्वात डीआरडीओच्या चित्ररथाचं प्रदर्शन, तीनही सैनिक दलासाठी अत्याधुनिक शस्त्र आणि सामुग्रीचं प्रदर्शन। मोबाईल मायक्रोवेव्ह नोड आणि मोबाईल नेटवर्क सेंटर दलाकडून तिरंग्याला सलामी, एएचक्यू सिग्नल रेजिमेंटचे मेजर मोहम्मद आसिफ अहमद यांच्या नेतृत्वात पथसंचलन। एनएसएसच्या 148 महिलांच्या तुकडीचं आकर्षक पथसंचलन, आंचल शर्मा यांच्या नेतृत्वात कर्तव्य पथावर सादरीकरण, स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानातील कामगिरीबाबत पंतप्रधान मोदींकडून सन्मान। पश्चिम बंगालचं वैशिष्ट्य असलेल्या दुर्गापूजेचं दृश्य चित्ररथावर साकारण्यात। हरियाणाच्या चित्ररथावर कुरुक्षेत्रावरील अर्जुन आणि कृष्णाची प्रतिकृती, भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या तत्वज्ञानाचं महत्त्व अधोरेखित। विशेष आकर्षण असलेल्या अयोध्येच्या दीपोत्सवाचं सादरीकरण उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर। कर्तव्य पथावरच्या संचलनात सगळ्यात पहिला आंध्र प्रदेशचा चित्ररथ, प्रभाला तीर्थमवर आधारित चित्ररथ, भातशेतीचं महत्त्व सांगण्यात आलं। 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारतीय संस्कृती आणि कलेचं दर्शन, देशातील सर्व राज्यांमधील कलाकारांकडून कर्तव्य पथावर कलेचं सादरीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून देशवासियांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। यंदाचा प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साजरा करत असल्यामुळे हा खास आहे, मोदींचं ट्विट। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमरज्योती इथे जाऊन शहीदांना वाहिली श्रद्धांजली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला दिली भेट, जवानांना वाहिली आदरांजली, संदेश वहीमध्ये संदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एनसीसी एनएसएस कॅडेट्ससह प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या कलावंतांशी संवाद, भविष्यासाठी मोठं ध्येय आणि संकल्प हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते दिल्लीमध्ये ध्वजवंदन, ओम बिर्लांकडून जवानांना मिठाईचं वाटप, प्रजासत्ताक दिन साजरा। देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ध्वजवंदन, दिल्ली पोलिसांकडून तिरंग्याला मानवंदना। रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दिल्लीमध्ये ध्वजवंदन, जवानांकडून तिरंग्याला सलामी। प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीनगरमधल्या लाल चौकात क्लॉक टॉवरवर तिरंगा, काश्मीरी नागरिकांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ध्वजवंदन, सगळ्यांनी एकत्र येऊन एक नवीन आणि बलशाली महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, राज्यपालांचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी ध्वजवंदन, मुख्यमंत्र्यांकडून राज्यातल्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजवंदन। खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा यांची अमरावतीमधल्या निवासस्थानी तिरंग्याला मानवंदना, सुरक्षा रक्षकांसह कार्यकर्त्यांना मिठाईचं वाटप करत प्रजासत्ताक दिन साजरा। नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा, पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजवंदन। हिंगोलीतल्या संत कवायत मैदानामध्ये राज्याचे कृषी मंत्री आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजवंदन, पोलीस जवानांकडून पथसंचलन, पालकमंत्र्यांकडून तंबाखू मुक्ती आणि कुष्ठरोग नियंत्रणाची शपथ। बुलडाणा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन, यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित। धुळ्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन, कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकही उपस्थित। धुळ्यातील चिंचखेड मधले वीर जवान लक्ष्मण गायकवाड यांच्या पत्नी रुपाली यांच्या हस्ते धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये ध्वजवंदन, काही दिवसांपूर्वीच कर्तव्य बजावत असताना लक्ष्मण गायकवाड यांचं निधन, उपक्रमाचं सगळीकडे कौतुक। देशाच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनात ध्वजवंदन, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ध्वजावतरण, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन, ध्वजवंदनानंतर पोलीस दल आणि इतर विभागाच्या जवानांकडून पथसंचलन करत तिरंग्याला मानवंदना। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये ध्वजवंदन, सरसंघचालक मोहन भागवतांच्या अनुपस्थितीत झेंडावंदन।
केरळमधल्या कोचीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा. पथसंचलन करत नौदलाच्या जवानांकडून तिरंग्याला मानवंदना. प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आरवली समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्प शिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं वाळू शिल्प. शेतातील रस्त्याच्या प्रश्नावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. बारामतीच्या निरावागज इथली घटना. आत्मदहनाचा प्रयत्न करणारा दत्तात्रय भोसले पोलिसांच्या ताब्यात. आमदार प्रवीण पोटे यांच्या संकल्पातून सुरू होत असलेल्या अंत्योदय मोहिमेला आजपासून सुरुवात. अमरावतीमध्ये कुणीही उपाशी राहू नये यासाठी मोहीम. पंढरपूरमध्ये आज विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा. सोहळ्याची जोरदार तयारी. पुण्यातले भाविक भारत भुजबळ यांनी केली दशावताराची सजावट. जालन्यामधल्या एका महिलेकडून पंढरपूरमध्ये विठुरायाच्या चरणी आतापर्यंतचं सगळ्यात मोठं दान. आज होणाऱ्या विठुरायाच्या विवाहासाठी जवळपास 2.25 कोटींचं सोनं चांदीचे दागिने. महिलेची नाव गुप्त ठेवण्याची अट. प्रजासत्ताक दिनी शिंदे गटाचा ठाकरे गटाला धक्का. बोरिवलीमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळीमधल्या वैजनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस. 31 जानेवारीला कागदपत्रांसह हजर होऊन खुलासा करण्याचे निर्देश. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना आलेल्या धमकी प्रकरणी पुण्यातल्या हिंजवडीमध्ये गुन्हा दाखल. श्याम मानव यांच्या मुलानं केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात आकर्षक रोषणाई. विविध रंगांच्या रोषणाईनं राजभवन सजलं. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त तिरंग्याची रोषणाई. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस स्थानक कार्यालय तिरंग्याच्या रोषणाईत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापूर पालिकेच्या ऐतिहासिक इंद्रभवन इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई. रंगीबेरंगी रोषणाईनं सजलेल्या पाण्याच्या कारंज्यानं लक्ष वेधलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आकर्षक रोषणाई. तिरंग्याच्या रोषणाईत शासकीय कार्यालये न्हाऊन निघाली. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील भाविक सचिन चव्हाण यांच्याकडून सजावटीची सेवा. राजस्थानमधल्या जालोर भिनमालमधल्या श्री नीलकंठ महादेव मंदिराचा जीर्णोद्धार तथा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. उपस्थितांशी संवादही. नांदेडमधील उद्योजक संजय बियाणी हत्येमधील शार्पशूटर दीपक रांगा याला एनआयएकडून बेड्या. आरोपीनं मोहालीमध्ये पोलिसांच्या हेडक्वार्टरवर केला होता हल्ला. माजी सैनिकाचा मंत्रालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न. माजी सैनिक पोलिसांच्या ताब्यात. सुरेश मुंढे असं नाव. गावगुंडांनी कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप. वाशिमच्या अनसिंगमधील तलावाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे पाण्याची मोठी नासाडी. तात्काळ तलाव दुरुस्त करण्याची मागणी. 29 जानेवारीनंतर महाराष्ट्र पुन्हा गारठणार. 30 जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये नो फ्लाय झोन घोषित. अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोन किंवा छोटी विमानं उडवण्यास बंदी. प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर चौपाटीवर आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत महिलांचा साडी नेसून सहभाग. मिलिंद सोमणी यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुंबईमध्ये विंटेज अँड क्लासिक कार रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये रंगीबेरंगी जुन्या गाड्या आणि बाईक्स. मुंबईमधील बलाट स्टेट ते वरळी सीफेस पर्यंत रॅली. आमदार रमेश बोरनारे यांची पोलिसांशी हुज्जत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मराठवाडा आढावा बैठकीसाठी गाडी आयुक्तालयामध्ये नेण्यावरून हुज्जत. पोलीस आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर वाद मिटला. महाविकास आघाडीतील घटक पक्षामधील नेतृत्वानं किंवा मित्रपक्षातील नेतृत्वानं शरद पवार यांच्याबद्दल बोलताना आदरानं बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्यामधून विष ओकलं जाऊ नये. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड यांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा. नंदुरबारच्या तळोदा शहरात ओव्हरलोड असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात. ट्रॉलीचे हुक तुटल्यामुळे अपघात. ट्रॅक्टर चालक थोडक्यात बचावला. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात फुलांची सजावट. तिरंगी रंगाच्या फुलांच्या सजावटीमुळे मंदिराचा गाभारा बहरला. यवतमाळच्या झंजाळा गावातील शिक्षकानं भागवली संपूर्ण गावाची तहान. सुरेश कस्तुरे यांच्याकडून 3 लाख रुपयांचा खर्च करून बांधलेली विहीर गावाला दान. सुरतवरून बंदूक घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पुणे रेल्वे पोलिसांकडून अटक. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी 5 दिवसांची पोलीस कोठडी.
नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये ओव्हरलोड असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात, ट्रॉलीचे हुक तुटल्यानं अपघात. तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनाला गेलेल्या सोलापूरमधल्या तरुणांच्या गाडीला भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण आणखी जखमी. बुलढाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा या परिसरामध्ये जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे तारांबळ. 45 इलेक्ट्रिक वाहनं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उच्च कार्यक्षम आणि हरित भविष्य सक्षम करण्यासाठीच्या दिशेनं विमानतळ प्राधिकरणाचा पुढाकार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी पार्क परिसरामध्ये चिकित्सा वेलनेस दवाखान्याचं उद्घाटन. जीवन विद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई पै यांचं निधन, 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बोरिवलीमधल्या वजिरा नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. पॅन्टलून आणि बिग बाजारचे संस्थापक किशोर बियाणी यांचा कर्जबाजारी फ्युचर रिटेल लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक पदाचा राजीनामा. 23 जानेवारीपासून राजीनामा लागू झाला असल्याची फ्युचर रिटेलची माहिती. पिठाची किंमत कमी होण्याची शक्यता, केंद्र सरकार खुल्या बाजारामध्ये 30 लाख मेट्रिक टन गहू विकणार, पिठाची किंमत 30 रुपये प्रति किलोपर्यंत येण्याची शक्यता. प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, सरन्यायाधीश चंद्रचूड यांची घोषणा. प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आजपासून मिळणार सुविधा. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तेलंगणा सरकारचा ई मोबिलिटी सप्ताह, हैदराबादमध्ये 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान हैदराबाद ई मोटर शो 2023चं आयोजन. ओमेगा सेके मोबिलिटी कंपनी आणते इलेक्ट्रिक एसी रिक्षा. ऑटो एक्सपो 2023 मध्ये इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा केली लॉन्च. भारतातील सर्वात प्रगत तिचाकीला ओमेगा म्यूज असं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.